मोठं ताट काढते. चालेल ना तुला? सिद्धिराज, सिद्धिराज, अहो आनंदी बोलतेय तुमच्याशी, काहीतरी विचारते तुम्हाला. लक्ष कुठे आहे तुमचं? हो ऐक ना, मला जरा काम आहे. बाहो, कुठे चाललात? काम आहे, मी संपून आलोच लगेच. बरं लवकर या. आई, मग बाबा आपल्या सोबत नाही जेवणार का? आता त्यांना काम आहे म्हणून बाहेर गेलेत ना ते. पण आपण दोघे जेवून घेऊ. तुला भूक लागली आहे की नाही? पण तुला मी जेवताना एक गोष्ट सांगावं लागेल. बरं सांगते. प्रॉमिस? प्रॉमिस. आज तू जे काय केलंस ना, ते जर तुझ्या हातून पुन्हा घडलं तर तुला सोडणार नाही स्वप्न. माझ्या मुलीच्या वाट्याला जायचा नाहीयेस तू. मला माहित नाही तुमच्यापैकी कोणी हे मुद्दाम केलंय, पण आनंदीला ज्या पदार्थाची ॲलर्जी आहे तो पदार्थ खायला का घातला तुम्ही? हे बघ सिद्धू, आम्हाला स्कूल मधून फोन आलेला पण बीड काही नाही. सरळ शब्दात सांगतोय, माझ्या फॅमिलीशी लढायचं नाही. हे बघ सिद्धू, मला खरंच माहित नव्हतं तिला हेझलनटची ॲलर्जी आहे. अरे माझ्याच सख्या भाचीशी मी असं का वागेन? म्हणजे सख्या बाचीला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे माहित नाही तुला? मग सख्खी आत्या म्हणून कुठल्या हक्काने शाळेत तिला भेटायला गेली होतीस? अरे आनंदी आत्ता कुठे माझ्या आयुष्यात आली आहे, पण तिला काय चालतं, काय नाही चालत, काय आवडतं, काय नाही आवडत, सगळं माहितीये मला. तिचा पाय नुकताच बरा झालाय म्हणून ती इतर मुलांसारखी वेगाने धावू शकत नाही हे माहितीये मला. इंग्लिश मधला बी आणि डी या अक्षरांमध्ये तिला अजूनही गोंधळ होतो हे माहितीये. आमटी भात खाताना जर तिच्या दातात कोथिंबीर अडकली तर ते तिला चालत नाही. जगासमोर जरी ती दाखवायला फेवरेट कलर पिंक सांगत असेल ना, तरी तिचा फेवरेट कलर लाईट ग्रीन आहे. सगळं माहिती आहे. त्यात तुम्हाला काय माहिती? काही माहिती नाही ना? मग तिच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही. तू आनंदीच्या त्या नावापुरती असशील, पण खऱ्या आयुष्यात तुझा आणि तिचा काही संबंध नाही. त्यामुळे पुन्हा तिला भेटण्याचा प्रयत्न केलास ना, तर माझ्या इतकं वाईट होणे नसेल. ए सिद्धू, जरा वाईट कर. जशी मी बोलतच नाही, कारण तुझा आणि तिचा काही संबंध नाही. मला जे सांगायचंय ते मी सांगितलं. शेवटचं सांगतोय, माझ्या मुलीच्या केसाला धक्का जरी लागला ना, तर गाठ माझ्याशी. सिद्धू जरा जास्तीच उडायला लागलाय. याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. फक्त या सिद्धूचाच नाही रवी, पूर्ण दळवी फॅमिलीचाच बंदोबस्त करायला लागणार. आणि मग तो जो लांडगा असतो ना, तो ठरवतो की आता ना मी या म्हाताऱ्या आजीच्या घरात जाणार. असं म्हणून लांडगा म्हाताऱ्या आजीच्या त्या घराच्या दिशेने जायला लागतो. म्हातारी आजी शिवणकाम करत बसलेली असते घरात, आणि मग तो लबाड लांडगा म्हाताऱ्या आजीच्या घराच्या दारावर टक 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 असं करतो. घाबरायला काय झालं? तुला असं वाटलं का की लबाड लांडगा जसा आजीच्या घरावर जाऊन टकटक करतो तसं आपल्याही दारावर कोणीतरी टकटक केलं म्हणून घाबरली? कशाला घाबरतीयेस? कोण येणार आहे आपल्याकडे? बाबा आला असेल. थांब मी बघते.
असे टेन्शन मध्ये का आहात तुम्ही? काय रे गुंड्या, कशी आहेस तू? हा, बरी आहेस ना? मया खरं खरं सांग काय झालं? अरे नाही, ते गुंड्यालाच बघायला आलोय मी. कोणाशी खोटं बोलतोयस? काय आहे? कसलं पत्र आहे? बघ. आपण वरच्या कोर्टात अपील केलंच होतं. बरं झालं तारीख मिळाली. तारीख मिळाली तरच आपण पुन्हा आपली बाजू मांडू शकतो ना. सिद्धिराज, तुम्ही आत्ता घरी जरी असलात ना तरी तुम्ही जामिनावर जेलमधनं बाहेर आहात हे आपण विसरता कामा नये. आणि माझी खात्री आहे तुमच्याकडून तो ऍक्सिडेंट झालेला नाही आणि त्यामुळेच तुम्ही निर्दोष सुटणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.